राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे। राष्ट्रवादीकडे विधान परिषदेसाठी केवळ एकच जागा आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विहंग समूहाने आमदार नरेंद्र मेहता यांना नोटीस बजावली। घोडबंदर इथल्या भाईंदरपाडा भागात जमिनीच्या वादातून परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या विरोधात काही ग्रामस्थ रस्त्यावर उतरल्याची घटना घडली होती। ठाकरे गटाकडून अंबादास दानवेंना विधान परिषदेची उमेदवारी दिल्याची माहिती खासदार संजय राऊतांनी एक्सपोजद्वारे दिली। तसंच गुरुवारी 11 वाजता दानवे उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी माहिती त्यांनी दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कारचे आमदार देवेंद्र कोठेंनी सारथ्य केलं। भाजपच्या विजयी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस विमानतळाकडे जाताना आमदार कोठेंनी कार चालवली। नाशिक महापालिकेत 4 प्रभाग समिती सभापती पदांसाठी निवडणूक बिनविरोध झाली आहे। नाशिक पश्चिम, पंचवटी, नवीन नाशिक या ठिकाणी सभापती पद निवडणूक बिनविरोध झाली। भंडारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटीने महिला आरक्षण विधेयकाच्या तात्काळ अंमलबजावणीसाठी आंदोलन केलं। संसदेत 2023 मध्ये मंजूर झालेल्या नारी शक्ती वंदन विधेयकाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात भाजप नेतृत्वाखालील केंद्र सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप काँग्रेस आंदोलनकर्त्यांनी केला। महाराष्ट्र भाजपच्या नवनियुक्त प्रवक्त्यांचं प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे। रवींद्र चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार असून मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण होणार आहे। सोलापुरात ठाकरे गटातील वाद चिघळलाय। पक्ष चुकीच्या लोकांच्या हातात गेलाय। गद्दारांना पद देण्यात आली असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी सुषमा अंधारे यांवर केलाय। रायगडच्या दिवे आगारमध्ये मंत्री आदिती तटकरे यांना धक्का बसलाय। दिवे आगार ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार रोहित पवारांनी राज्यपालांची भेट घेतल्याचं पाहायला मिळतंय। यावेळी राज्यपाल आणि रोहित पवारांमध्ये काही विषयांवर चर्चा झाली। शिवसेनेला पुढे घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला उमेदवारी मिळेल असं वक्तव्य बच्चू कडू उमेदवारीवर प्रताप सरनाईक यांनी केलं। रायगडच्या दिवे आगारमध्ये मंत्री आदिती तटकरे यांना धक्का बसलाय। दिवे आगार ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झालाय। दिवे आगार विकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले। उमेदवारी न मिळाल्याने सुषमा अंधारे नाराज असल्याची शक्यता आहे। आमदारकी खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान आहे। दानवेंच्या उमेदवारीनंतर सुषमा अंधारेंनी स्टेटस चर्चेत आले। भाजपचे विधान परिषदेचे माजी आमदार संजय केनेकर नाराज आहेत। नाराज नाही, कार्यकर्त्यांना आत्मबल देण्यासाठी स्टेटस ठेवले अशी संजय केनेकरांनी स्पष्टोक्ती केली आहे। राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण मंजूर झाले। यामुळे 1.5 लाख रोजगार निर्मिती होणार आहे अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली। काहींना स्वतःच्या भल्यासाठी पाया पडण्याची सवय असते अशी टीका भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडूंवर केली आहे। ठाण्यात काँग्रेसची अंतर्गत गटबाजी उघडकीस आली आहे। मंगळवारी काँग्रेसच्या एका गटानं बागेश्वर बाबा विरोधात आंदोलन केलं तर बुधवारी विक्रांत शिंदेंच्या नेतृत्वात पुन्हा आंदोलन करण्यात आले।